आज सिडकोडको भागामध्ये गरुडा अकॅडमीतर्फे त्यांच्या अकॅडमीमधले जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, काही मुलं MSCBमध्ये, काही पोलीसमध्ये या ठिकाणी लागले आहेत, असे अनेक विद्यार्थी गरुडा अकॅडमीचे पोलीस सुशांत पोले यांनी घडविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता। त्याचबरोबर आमचे सिडकोडको भागातील आदरणीय पोलीस साहेब, रिटायर PSI यांचासुद्धा सत्कार समारंभ या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता। निश्चितच गरुडा अकॅडमीतर्फे सिडकोडको भागामध्ये अतिशय चांगलं काम या ठिकाणी चालू आहे। एक वर्षभरामध्येच त्यांच्या अकॅडमीतून बरेचसे विद्यार्थी आज महाराष्ट्राच्या विविध विभागामध्ये नोकरीला लागलेले आहेत आणि प्रत्येक विद्यार्थी हा अतिशय गरीब कष्टाळू मेहनत करून या ठिकाणी यशस्वी झालेला आहे आणि तो यशस्वी विद्यार्थ्यांचा आज मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम ठेवल्याबद्दल मी गरुडा अकॅडमीचे पोलीस सर आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि जे मुलं उत्तीर्ण झाले त्या सर्व मुलांना त्यांच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो। सुशांतने सांगितलं की गोपाळचोडी या ठिकाणी त्यांनी एक ग्राउंड घेतलेलं आहे आणि त्या ग्राउंडला त्यांना काही रोलर वगैरे काही त्या ठिकाणी लागत आहे। निश्चितच मी स्वतः त्यांना सांगितलं की विद्यार्थ्यांसाठी जे लागल, एखादा विद्यार्थी गरीब असेल, त्याची परिस्थिती ठीक नसेल तर त्या विद्यार्थ्याला सुद्धा आम्ही दत्तक घेऊ, त्याचे जे काही अडचणी आहेत, कारण मुलं मेहनत करून सगळं करतील पण केवळ काही छोट्याशा आर्थिक गोष्टीमुळे जर त्याला अडचण आली किंवा कुठल्याही गोष्टीची अडचण आली तर निश्चित अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना आम्ही निश्चितच मदत करण्याचा प्रयत्न करू। आज सिडकोडको येथे गरुड अकॅडमीच्या वतीने यशवंत आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये पोलीस भरती, महावितरण कंपनी आणि इतर काही क्षेत्रामध्ये मुलांची निवड झालेली आहे आणि हे यश जे आहे गरुड अकॅडमीचे सर्वेसर्वा सुशांत पोले पाटील यांनी जो या संदर्भामध्ये मेहनत घेतली विद्यार्थ्यांना खरं घडवण्यासाठी आणि जे विद्यार्थ्यांना खरं पाठबळ लागतं मैदानाचं, ते पाठबळ मैदानाचं आणि फिजिकल या सगळ्या गोष्टी त्यांनी अतिशय व्यवस्थित पद्धतीने चांगल्या करून घेतल्या, म्हणून आज आपल्याला हे यश दिसत आहे आणि या विशेष विद्यार्थ्यांचं माझ्या वतीने मी पुन्हा मनपूर्वक स्वागत करतो आणि यांना शुभेच्छा देतो। गरुडा अकॅडमीच्या तर्फे आज कार्यक्रम घेण्यात आला होता। त्या कार्यक्रमामध्ये आमच्या अकॅडमीतील जे ह्या वर्षातील यशस्वी मुलं होते, ठीक आहे, त्याची संख्या 12 ते 13 मुलं यावर्षी लागली आहेत। तर निश्चितच पुढे याच्या येणाऱ्या वर्षामध्ये मोठी भरती आहे, त्या भरतीमध्ये माझे नाही 30 ते 40 विद्यार्थी लावून मी याचे प्रयत्न करीन, ठीक आहे। आणि जे कार्यक्रमाला उपस्थित जे पदाधिकारी जे होते त्यांचं ते कार्यक्रमाला वेळात वेळ काढून आमच्यासाठी आले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। सर, फिजिकल पोलीस भरती म्हणले की 1600 मीटर आलं, त्यामुळे गोळाफेक आला, 100 मीटर आलं, सर्वांची व्यवस्थित तशी जे इक्विपमेंट लागतील ते सर्व इक्विपमेंट आपल्याकडे आहेत सर। आणि जर काही लागतील तर विनयभाऊ बोलले आणि विनयभाऊंची मदत घेऊ आणि लवकरच आपलं ग्राउंड तयार होणार आहे। त्या ग्राउंडवर नवीन विद्यार्थ्यांसाठी अजून प्रयत्न करू, नवीन विद्यार्थी जास्तीत जास्त घडावे यासाठी प्रयत्न करेल सर।